नवीन वर्ष नुकतंच सुरू झालं आहे आणि वर्षातला पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते. या दिवशी एक मिक्स भाजी बनवली जाते. ही भाजी भोगीच्या दिवशी बनवतात म्हणून हिला भोगीची भाजी असे म्हणतात. यात फळभाज्या आणि शेंगभाज्या घातल्या जातात आणि या भाजीसोबत तीळ लावलेली बाजरीची भाकरी खाल्ली जाते. म्हणूनच आज आपण भोगी स्पेशल चमचमीत भोगीची भाजी आणि तीळ लावलेली बाजरीची भाकरी कशी बनवतात ते बघणार आहोत. नमस्कार, मी श्रद्धाच ड्रीम किचन अँड ब्लॉग्समध्ये आपले मनापासून स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, म्हणजे यापुढे येणाऱ्या सर्व व्हिडिओजचे नोटिफिकेशन आपल्याला येत राहील. सगळ्यात आधी आपण यात कोणकोणत्या भाज्या घातल्या जातात ते बघूया. इथे मी अर्धा वाटी पावटा घेतलाय, अर्धी वाटी फरसबी घेतली आहे, अर्धा वाटी वालपापडी घेतली आहे, अर्धा वाटी घेवडा मोडून घेतलाय, अर्धा वाटी ताजा हरभरा घेतलाय. इथे थोडेसे मी शेंगदाणे पाण्यात भिजवून घेतलेत, थोडे गाजराचे उभे तुकडे करून घेतलेत, एक वाटी मटार. इथे मी एक काटेरी वांग कट करून घेतले, ते काळं होऊ नये म्हणून मी याला पाण्यात ठेवले, आणि एक चिरलेला बटाटा घेतलाय. तुम्ही यापैकी तुम्हाला न आवडणाऱ्या भाज्यांचं प्रमाण कमी करू शकता. आता आपण भाजी करता लागणारं वाटण करून घेऊया. त्याकरता इथे मी पॅनमध्ये 2 चमचे तेल घालते. तेल तापलं की यात 1 चमचा जिरं घालायचं आहे. इथे मी एक कांदा उभा चिरून घेतलाय, तो घालते. कांदा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे. कांदा थोडा परतून झाला की आता यात 2 चमचे पांढरे तीळ घालून यांना सुद्धा परतून घ्यायचं आहे. तीळ परतून झालं की इथे मी अर्धा वाटी किसलेलं सुकं खोबरं घालते. या खोबऱ्याला सुद्धा कांदा आणि तिळासोबत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. खोबरं परतून झालं की यात 2 चमचे धणे, 1 चक्री फूल, 1 दालचिनीचा तुकडा, 4 लवंगा आणि 4 ते 5 काळी मिरी घालून त्याला सुद्धा परतून घ्यायचंय. सगळे जिन्नस व्यवस्थित भाजून झालं की याला थंड करून घ्यायचंय. आपलं वाटण थंड झालं की यात 2 हिरव्या मिरच्या, 1 छोटा आल्याचा तुकडा, 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि थोडी कोथिंबीर घालायची आहे, आणि यात थोडं पाणी घालून याचं वाटण करून घ्यायचंय. अशा प्रकारे मी वाटण वाटून घेतले. आता आपण भाजी बनवूया. त्याकरता इथे मी कढईत 2 मोठे चमचे तेल घालते. तेल तापलं की यात अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. जिरं तडतडलं की थोडंसं हिंग घालायचं आहे. त्याचसोबत एक बारीक चिरलेला कांदा आणि थोडासा कढीपत्ता घालून याला छान परतून घ्यायचंय. कांदा परतून झाला की यात आपण जे वाटण वाटलं होतं ते घालायचंय. याला सुद्धा कांद्यासोबत छान परतून घ्यायचंय. आता यात मी 1 चमचा लाल तिखट घालते. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. अर्धा चमचा हळद घालून याला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय. आपल्या वाटणाला छान तेल सुटलं की एक एक करून सगळ्या भाज्या यात घालून घ्यायच्यात. सगळ्यात आधी मी पावटा घालते. वाटाणा, बीन्स, वालपापडी, घेवडा, गाजर, हरभरा, वांग, बटाटा आणि शेंगदाणे घालून याला छान परतून घ्यायचंय. आता यात चवीप्रमाणे मीठ घालून याला पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घ्यायचंय. इथे मी भाजी करपू नये म्हणून मिक्सरच्या भांड्याला जे वाटण चिकटलं होतं त्यात मी पाणी घातलंय. ते पाणी मी भाजीत घालते. आता याला पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून झाकण लावून 10 ते 15 मिनिटं छान शिजवून घ्यायचंय. भाजी करपू नये म्हणून अधूनमधून हलवून घ्यायचंय. तुम्हाला जर भाजी थोडी पातळ हवी असेल तर गरजेप्रमाणे यात कोमट पाणी घालायचं. पण भोगीची भाजी जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नसते, ती थोडीशी रसरशीतच असते. आता यात 1 छोटा चमचा गरम मसाला आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून याला पुन्हा एकदा मिक्स करायचं आणि 1 मिनिटभर वाफ काढून घ्यायची. तुम्ही बघू शकता आपल्या भाज्या व्यवस्थित शिजल्या आहेत. आता गॅस बंद करायचा. वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. आपली चमचमीत भोगीची भाजी तयार आहे.
आता यासोबत खाण्याकरता तीळ लावलेली बाजरीची भाकरी आपण बनवून घेऊया। इथे मी बाजरीचं पीठ घेतलंय, यात मी थोडं मीठ घालते। तुम्ही मीठ न घालताही पीठ मळू शकता। आता यात गरजेप्रमाणे कोमट पाणी घालून याचं छान पीठ मळून घ्यायचंय। पीठ व्यवस्थित मळून झालं की आपण याच्या लगेचच भाकऱ्या करणार आहोत। त्याकरता इथे मी गोळे बनवून घेते। इथे मी पिठाचा गोळा घेतलाय। पोलपाटाला थोडं पीठ लावायचं आणि हाताला सुद्धा पीठ लावून घ्यायचंय आणि अशा प्रकारे याला हातावर थोडं थापून घ्यायचं। आता यावर थोडे कच्चे तीळ पसरवून घ्यायचे आणि हाताला थोडं पीठ लावून याची भाकरी थापून घ्यायची। भाकरी थोडीशी थापून झाली की पुन्हा थोडेसे यावर तीळ लावायचे, म्हणजे भाकरीला सगळीकडून तीळ व्यवस्थित लागतील। जशी भाकरी वाळत जाईल तसे थोडे थोडे तीळ लावून भाकरी थापून घ्यायची आहे। अशा प्रकारे मी भाकरी थापून घेतले। आता आपण हिला शेकवून घेऊया। भाकरी शेकवताना तिळाची बाजू खाली टाकायची आणि भाकरीला वरून थोडं पाणी लावायचं। यावर सुद्धा थोडे तीळ पसरवायचे। भाकरी शेकवताना गॅस मिडियमच ठेवायचा। भाकरीची खालची बाजू थोडी शेकवून झाली की भाकरी उलटून याची दुसरी बाजू व्यवस्थित शेकवून घ्यायची आणि हिला गॅसवर छान खरपूस भाजून घ्यायची। आपली मस्त अशी बाजरीची भाकरी तयार आहे। आपली चमचमीत भोगीची भाजी आणि गरमागरम तीळ लावलेली बाजरीची भाकरी तयार आहे। चला तर मग तुम्ही सुद्धा या संक्रांतीला माझ्या या पद्धतीने भोगीची भाजी व तीळ लावलेली भाकरी नक्की बनवून खा आणि ती तुम्हाला आवडली की नाही हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद।